या बहिणीची साक्ष आहे 6 दिवसापासून त्यांना पुष्कळ ताप यायचा, तसे त्यांचं डोकं दुखायचं, हातपाय दुखायचे आणि खोकल्याचा त्रास होता। त्याची खाण्यापर्यंत त्यांचा त्रास चालूच होता। आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत त्यांनी विश्वासाने भाग घेतला, त्याच्यावर त्यांना प्रभूचा स्पर्श झाला। आता ही बहीण पूर्णपणे बरे, त्यांना काही त्रास होत नाही। काय तुम्हाला होत होता? रविवारी दिवशी गेलो मला दुसरे दिवस तरी तेल पडलेलं तरी मला फरक नाही आला। अजून माझा हात पाय चावत काय चावत होतं, माझे हात पाय चावत। आता जे जन्मत भाग घेतात सगळं पाहिजे। आता बरं वाटतं? कोणा बरं केलं तुला? येशूने जोरात बहिणीची साक्ष आहे, त्याचे 10 वर्ष झाले तोपर्यंत त्याचे पोटामध्ये गाठ होती, म्हणून ते गाठीच्या त्रासामुळे पुष्कळ त्याच्या पोटामध्ये वेदना व्हायचे। ह्या त्रासासाठी ह्या बहिणीने गेले शिबिरमध्ये भाग घेतला। त्याच क्षणी प्रभू येशूचा प्रश्न झाला। ही बहीण पूर्णपणे आता बरी आहे। तशी त्याची दुसरी साक्ष आहे, त्याचे 1 वर्षापासून डोक्यामध्ये विचार सारखे यायचे। ह्या त्रासासाठी पण बहिणींनी शिबिरमध्ये भाग घेतला। मंगळवारच्या दिवशी पूर्णपणे त्याला उजळल्यासारखं झालं असे ती म्हणते, म्हणून आता पूर्णपणे ती बरी आहे। काय होतं का तुम्हाला? पोटात मध्ये गाठ होती, 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाली तोपर्यंत तुमच्या पोटामध्ये गाठ होती, ती दुखायची का? वलखारते आणि त्याच्या तुला वेदना होता। ही 10 वर्षापासून होते आणि डोक्यामध्ये विचार कधीपासून होते? 1 वर्ष झालं तोपर्यंत तुम्ही डोक्यामध्ये तुमचे विचार होते, तोपर्यंत तुम्हाला अंधकारसारखं वाटत होता। कसं वाटत होतं तोपर्यंत? काही समजत नाही, काही समजत नाही। मग तुम्ही शिबिरमध्ये भाग घेतला, आता गाठ आढळते आहे? गाठ का नाही? पोटात गाठ नाही, डोक्यात विचार नाही। कोणा बरं केलं तुम्हाला? येशूने जोरात साक्ष आहे। यायचे 1 महिन्यापासून खूप कंबर दुखायचे, तसेच 20 दिवसापासून यायला खूप खोकल्याचा त्रास होता, तसं त्यांना दम लागायचे आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा। या त्रासासाठी यायने एका मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये भाग घेतला, त्याची समस्या तुम्हाला सांगितली, आईसाठी तुम्ही प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला थोडं बरं वाटायला लागलं। या त्रासासाठी आईने शिबिर देखील केला, त्या शिबिरच्या द्वारे पूर्णपणे आईला बरं वाटलं, ते पूर्णपणे बऱ्याच त्याला काही त्रास होत नाही। तुम्हाला काय होत होता? खोकला आणि दम झालेला होता। तो कधीपासून बरे होता? आवणीपासून। तेव्हापासून तुम्हाला खोकला आणि दम झालेला होता। त्याच्यासाठी काही इलाज कुठे केला का नाही? दवाखान्यात गेले होते। काय केले दवाखान्यात जाऊन? गोळ्या औषध दिली होती, त्याच्याने बरं नाही झालं। दुसरं काय केलं? मंगळवारच्या दिवशी प्रार्थना केली। दुसरं नाही काय केलं ना? खोटं नाही? आरेपट बिपट काढले का? नाही, आगादार केले होते, पण त्याच्यासाठी का त्याच्यासाठी केले होते? त्यांच्यासाठी। सोनोग्राफी केली, पण रिपोर्ट नॉर्मल होते, सगळे नॉर्मल होते। मग तुम्ही इकडे आले मंगळवारच्या दिवशी आणि मंगळवारच्या दिवशी इकडे येऊन समक्ष सांगितलं, तेव्हापासून प्रार्थना तुमच्यासाठी केली, तेव्हापासून तुम्हाला थोडं बरं वाटायला लागलं। मग तुम्ही निविसा शिबिरमध्ये भाग घेतला, तेव्हापासून आता तुम्हाला बरं वाटतं? खरंच बरं वाटतं? आता बघवत नाही? कमी दम नाही आता? कोणा बरं केले तुला? येशूने जोरात